नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टडी फ्लो अपडेट्स. तर मी पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलो आहे NHMच्या अंतर्गत आशा स्वयंसेविका या पदांची जाहिरात. मित्रांनो लक्ष द्या. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी पालघर, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर इथे आपल्याला आशा स्वयंसेविका योजनाच्या अंतर्गत गटप्रवर्तक म्हणून ह्या ज्या भरती निघालेल्या आहेत, तर त्याच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, पदाचं नाव आहे गटप्रवर्तक. शैक्षणिक जी अर्हता आहे किंवा क्वालिफिकेशन जे आहे, किमान पदवीधर असायला हवे. उच्चतम जे शैक्षणिक पात्रताधारक असतील त्यांना अजून प्राधान्य दिले जाईल. MSCIT आपली कंप्लीट असायला हवी, त्याचं प्रमाणपत्र असायला हवं. मराठी टायपिंग हे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग हे 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला यायला हवं. त्यानंतर वर्ड और एक्सेल यांचा अनुभव असणाऱ्यांना नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर हे पद फक्त महिलांसाठीच आहे, महिला उमेदवारांसाठीच आहे. वयोमर्यादा ही 21 ते 38 ही आहे. रिक्त पदांची संख्या एकच आहे आणि एकत्रित मानधन जे आहे ते 8,775 रुपये एवढं दिलं जाईल. ते कामावर आधारित मोबदला या तत्वावर असेल. आणि दुसरं म्हणजे NHMने आता जे नोटिफिकेशन अपडेट जे आणलेलं आहे, त्यानुसार NHMच्या कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील कामगारांमध्ये च्या पेमेंटमध्ये 15% इन्क्रिमेंट केलेला आहे. तर या गोष्टीचाही आपण लाभ घ्यावा. तर आपण खालीलप्रमाणे अर्जामध्ये जी भरायची माहिती आहे ते आपण बघून घेऊया. तर अर्ज केलेल्या पदाचे नाव सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर ठळक अक्षरात स्वतःचं संपूर्ण नाव असायला पाहिजे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, जो मोबाईल नंबर तो अनिवार्य आहे. त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर कामाचा अनुभव, काम केलेली संस्था, त्यातला कालावधी, त्याचे जे सर्टिफिकेट वगैरे असतील ते. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा म्हणजेच आपलं जे शैक्षणिक क्वालिफिकेशन जे आहे त्याचा संपूर्ण तपशील, अभ्यासक्रमाचं नाव, संस्था, विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण झाल्याचं वर्ष वगैरे, गुणांची टक्केवारी, हे संपूर्ण आपल्याला डिटेल्समध्ये द्यायचं आहे. ह्या पदासाठी परीक्षा असणार नाही आहे. यामध्ये आपले जे मेरिट आहे ते आपल्या गुणांवर, त्यानंतर आपण आपल्या शिक्षणावर आपल्याला जे मार्क वगैरे मिळाले आहेत त्यानुसारच निवड होणार आहे. तर आपण संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरून हा अर्ज पुढे पाठवायचा आहे. इतर आपल्याला ती माहिती दिलीच जाईल आता खाली. तर आपण पाहत राहा. मुलाखतीसाठी आपल्याला कुठलाही प्रवास खर्च किंवा भत्ता दिला जाणार नाही. तर ज्यावेळेस आपली निवड होईल मुलाखतीसाठी, तर आपल्याला स्वखर्चाने तिथं उपस्थित राहायचं आहे. पदभरती अंतिम निवड यादी करण्याचे अधिकार हे जिल्हा निवड समितीला असणार आहेत. तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण यासाठी महत्त्वाचं असतं. 2 पेक्षा अधिक लहान मुलं ज्यांची हयात आहेत त्यांना NHMच्या अंतर्गत पदांवर काम करता येणार नाही. तर लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र आहे त्याचा नमुना ह्या अर्जाच्या खालीच दिलेला आहे. त्यानंतर अर्जही आपल्याला खाली दिलेला आहे. तो आपण प्रिंट करून पूर्ण भरून त्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स सगळे ॲड करून त्यांचे झेरॉक्स वगैरे लावून पूर्ण तो अर्ज तयार करून पाठवायचा आहे. तो बाय कुरिअर किंवा बाय स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. स्पीड पोस्टने पाठवणं महत्त्वाचं राहील, कारण ते लवकर पोहोचेल. तर आपल्याला खाली ह्याच सेक्शनमध्ये आपल्याला तारीखही सांगितली जाईल, ती खूप महत्त्वाची आहे. तर आपण व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. तर जी जाहिरात आहे, पात्र अपात्र उमेदवारांची जी यादी असते, निवड प्रतीक्षा यादी जी असते आणि भरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती ही जी आहे ती www.zdppalghar.government.in या वेबसाईटवर सतत प्रसिद्ध करण्यात येईल. तर आपण तिथं जाऊन कंटिन्युअसली चेक करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्या वेबसाईटला अधूनमधून व्हिजिट करणं, तिथं आलेले अपडेट्स बघत राहणे हे महत्त्वाचं आहे. तर ही या वेबसाईटची आपण नोंद घ्यावी. त्यानंतर प्राप्त झालेले जे अर्ज आहेत त्यानुसार गुणांकन जे आहे आपले, त्यानुसार मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. त्यामुळं आपण अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स, आपले जे शैक्षणिक जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित लावायचे आहे. त्यानुसारच मेरिट लिस्ट तयार होणार आहे. आणि सदर मेरिट लिस्ट ही जिल्हा परिषदेच्या
zpalgar.government.in या जे अधिकृत वेबसाईट आहे त्यावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याबाबत काही उमेदवारांना आक्षेप असल्यास 2 दिवसाची मुदत देण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी ही लावण्यात येईल आणि ती याच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे वेबसाईटकडे आपण लक्ष देत राहणं खूप गरजेचं आहे. बाकी इतर नियम सर्व आपण वाचून घ्यावे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं येऊया की अर्ज करण्याचा दिनांक. तर अर्ज करण्याचा दिनांक हा 13/10/2025 ते 24/10/2025 यामधील सुट्ट्यांचे दिवस वगळून आपल्याला अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्याचा आपल्याला पत्ता आपण सांगत आहे, तर हा पत्ता आपण नमूद करून घ्यावा. जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 113 ते 116, पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवीन जिल्हा परिषद इमारत, पालघर बोईसर रोड, कोळगाव हा संपूर्ण पत्ता आहे. या पत्त्यावर आपण एकतर आपण कुरिअर करू शकतो आपले जे संपूर्ण अर्ज आणि डॉक्युमेंट्स जे आहेत ते. त्यानंतर आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे देऊ शकतो आपले डॉक्युमेंट्स आणि अर्ज, आणि किंवा मग स्पीड पोस्टने पाठवू शकतो. स्पीड पोस्टने ते लवकर जातं आणि सेफली जातं. त्यानुसार आपण या प्रक्रियेचा वापर करावा. त्यानंतर कुठलेही ईमेल किंवा अर्ज जे आपण आहे त्या डेटच्या नंतर कुठलेही स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळं आपण लवकरात लवकर या भरती प्रक्रियेकडे लक्ष देऊन आपण अर्ज करावेत. तर प्रतिज्ञापत्र आपल्याला जे खाली जोडलेलं आहे ते त्याचा नमुना दिलेला आहे. हे प्रतिज्ञापत्र जे आहे ते लहान कुटुंबाचं आहे. आपण डाउनलोड करून त्यामध्ये माहिती भरून ते प्रिंट करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे हा फॉर्म आपण डाउनलोड करायचा आहे. पूर्णपणे भरून त्यामध्ये आपले जे शैक्षणिक अर्हताचे जे झेरॉक्स डॉक्युमेंट आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि पूर्ण अर्ज तयार करा. डिक्लेरेशन वगैरे साईन वगैरे करून पूर्ण अर्ज तयार करून आपल्याला तो पाठवायचा आहे. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला जे काही शंका वगैरे असतील ते आपण कमेंट करा, कमेंट थ्रू विचारा. आपल्या संपूर्ण शंकांचे निरसन करण्यात येईल. आणि व्हिडिओ पाहत राहा. अपडेट्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओला लाईक करा आवडलेला असेल तर. आणि अजून येणाऱ्या भरती प्रक्रियांसाठी, अजून नवीन जे कुठल्या भरती येत आहेत त्यांच्यासाठी आपल्या चॅनलला बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.